फिशर डायग्नोज करण्यासाठी कोणते कोणते टेस्ट करणं गरजेचं आहे? पेशंटच्या फिशरच्या डायग्नोसिससाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे प्रेझेंटेशन, सिम्टम्स. तो जो सांगतोय की मला गुदद्वारावर दुखतं आहे आणि त्याच्यात हिस्ट्रीमध्ये त्याने सांगतोय की मला कडक संडास पास झाली होती. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, हिस्ट्रीनंतर नेक्स्ट स्टेप असते क्लिनिकल एक्झामिनेशन, त्याच्यात डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन. तर पुन्हा तुम्हाला पेशंटला प्रॉपर कन्सेंट घेऊन त्याला चेक करणं, गुदद्वाराचं एक्झामिनेशन करणं. त्याच्यामध्ये त्याला जर आणि एक्झामिनेशनमध्येच लिनियर कट दिसतो आपल्याला. ओके, तिथे जर काही कट दिसत असेल तर आपण त्याला फिशर म्हणतो. त्यात आणखी गुदद्वार हे अंकुचन पावलेलं असतं. ओके, त्याच्यात खूप जास्त ते छोटं असं असतं. म्हणजे तो जो काही पार्ट आहे फिंगरनी एक्झामिन ग्लोव्ज न करायला जातो तो गुदद्वार टाईट झालेला असतो. हो. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही टेस्ट आहेत का फिशर डायग्नोसिस करण्यासाठी? ह्याच्या व्यतिरिक्त तशा रेडिओलॉजिकल टेस्ट नाही आहे. असे बरेच जण करतात की जो कॅमेरा प्रोक्टोस्कोप आहे त्या 2 सेंटीमीटरचा प्रोक्टोस्कोप फिशर डायग्नोसिससाठी करतात. हे गरजेचं आहे का? माझ्या मते हे गरजेचं नाही, कारण तो पेशंटला इतकं जास्त वेदना होत असतात फिशरच्या, त्याच्यामध्ये फोटो बघण्यासाठी म्हणून जर का कॅमेरा प्रोक्टोस्कोप करून आपण डायग्नोज करणं हे कितपत योग्य आहे? ते 100% अयोग्य आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार फिशरच्या पेन पेशंटमध्ये, पाईल्समध्ये ठीक आहे कॅमेरा प्रोक्टोस्कोप करणं, पण फिशरच्या पेनच्या टाइमामध्ये तुम्हाला भूल न देता तिथं कॅमेरा टाकून बघणे हा जास्त वेदना. माझ्या मते हे अनैसर्गिक कृत्य मी समजतो. माझ्या पेशंट जेव्हा येतो त्याला तीव्र दुखणं असेल आणि त्याने लॅट्रिन त्याचं गुदद्वाराचं अंकुचन पावलं, तिथं माझं फिंगर जरी जायला जागा नसेल तर तिथं तुम्ही प्रोक्टोस्कोप कसं टाकू शकता? 2 सेंटीमीटरचा प्रोक्टोस्कोप, ते कॅमेरा प्रोक्टोस्कोप, अननेसेसरी व्हिडिओ प्रोक्टोस्कोप जो म्हणतो करणं गरजेचं नाही. मग जर का फिशर तुमच्या जवळ आला तर पर रेक्टल एक्झामिनेशन म्हणजे तो काही फिंगरनी एक्झामिन करतो, नेमकं गरजेचं काय आहे, का बरं करता? त्याच्याने आपल्याला पेशंटचं टोन, स्फिंक्टर टोन किती जास्त वाढलेला आहे, स्नायूची टाईट एक. दुसरं एक ह्या याच्यात एक ट्रिकी सिच्युएशन असते, इंटरस्फिंक्टरिक अब्सेस. तो जे पस कलेक्शन झालेलं असतं 2 गुद स्नायूमध्ये आणि ते पस कलेक्शन पेशंटला त्याच्यातही पेशंट पेन म्हणूनच प्रेझेंट करतो. मला ते जर फाइंडिंग करायचं असेल त्याच्या हिस्ट्रीमध्ये मी प्रत्येकाला विचारतो फीवर आहे का त्याला. आणि दुसरं पेनचं ठसठसणं, पण बऱ्याच पेशंटला ह्या गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे मला त्याच्यात फिंगर टाकून चेक करणं हे योग्य वाटतं. गुदाशय बघून घेता आणि फिशर हे माहिती झालं आणि पेशंटला टॉलरेबल असेल तर पर रेक्टल एक्झामिनेशन करता. बरोबर. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही बघता का फिशरच्या पेशंटमध्ये? जर पेशंटचं वय 60 पेक्षा जास्त असेल अशा पेशंटमध्ये पेरियानल पेन, जर गुदद्वाराचं पेन घेऊन आलेल्या पेशंटमध्ये रेअरली कॅन्सरची रिस्क असते. त्या चेक करण्यासाठी मला वर रेक्टलमध्ये काही अल्सर किंवा ग्रोथ आहे की नाही ते चेक करण्यासाठी करतो. पण असं काय होतं का फिशर ट्रीटमेंट नाही केलं, खूप दिवसाचं फिशर आलं तो कॅन्सर करतो का? नाही, असं तर नाही होत. नाही, म्हणजे फिशरमुळे कॅन्सर होत नाही. फिशर सोबत वयाच्या हिशोबाने एखाद्या वेळेला असण्याची शक्यता राहू शकतं, त्याची सुद्धा पॉसिबिलिटी खूप रेअर आहे. कसं आहे, ऐकणारे खूप लोक आहेत, फिशर खूप कॉमन आहे, आपली मेसेज रॉंग जायला नको. त्यामुळे आणखीन एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, फिशरमुळे कॅन्सर होत नाही. वयाच्या हिशोबानं एखाद्या पेशंटला फिशर खूप दिवसाचा आहे, त्याच्यामध्ये कॅन्सर एखाद्या वेळेला वरती त्याचा तो होत आहे आणि हा एक वेगळा आजार आहे, दोन्ही एकासोबत एक राहू शकतात, म्हणून आपण परेक्टल एक्झामिनेशन करतो. पण फिशर सोबत कॅन्सर असोसिएशन सुद्धा खूप रेअर आहे, हा कॉमन फाइंडिंग नाही. ह्याला तुम्ही अग्री करता? बरोबर. फिशर हे कॅन्सरचं मूळ कारण नाही, बस एवढंच एक महत्वाचं. नक्की. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही तपासणी फिशरमध्ये गरजेचं आहे का? ॲक्यूट कंडिशनमध्ये तशी गरज नाही. पण ह्या फिशरचे कारणं काय, पेशंटला फिशरचं का झाला, पेशंट जास्त स्ट्रेन करतोय का मोशनसाठी, त्याने हार्ड स्टूल करतोय का, आणि त्याच्यासाठी त्याचं मूळ कारण येतं कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. मग त्या बद्धकोष्ठताला जर तपासायचं असेल मला तर त्याच्यासाठी फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स करता येतील.
पण प्रॉपर फिशरसाठी मला पुढची तपासणी नको आहे. पण बद्धकोष्ठता जर वारंवार फिशर होत आहे पेशंटला, त्याचं कोलॉनची मोटिलिटी चांगली नाही आहे त्याला, किंवा पेल्विक फ्लोअर डिसिनर्जी आहे, असे आजार मला शोधायचे असेल तर मग तुम्हाला त्याचा रूट कॉज काय. बरोबर. पण जर का एखादा अॅक्यूट फिशर म्हणून आला, त्याचा तुम्ही कोलोनोस्कोपी करता का पहिलं फिशरला रिलॅक्स होऊ देऊन नंतर कोलोनोस्कोपी करता? अॅक्यूट फिशरमध्ये कोलोनोस्कोपी नाही करणार. मॅक्झिमम माझं डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन एवढंच असतं बस. मग त्याला जर सेटल केल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर मी त्याचा विचार करेल त्याच्यावर. आणि जर का तुम्ही इंटरस्पिंटर ॲब्सेस म्हटले, पस आहे, पू आहे, इन्फेक्शन सस्पेक्ट केलं, काय टेस्ट करता? अशा पेशंटमध्ये आम्ही जर मला असं वाटलं तर मी त्याला MRI अॅनोरेक्टम सांगतो, MRI फिस्टोग्राम सांगतो, जेणेकरून काही पस वगैरे असतं ते कळेल. आणि अर्ली डायग्नोसिस केलं तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देता येईल. पसरून मोठा अब्सेस बनण्याच्या आधीच त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन छोट्या याच्यातच सर्जरीने सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आपण MRI फिस्टोग्राम. दुसरं काही इन्व्हेस्टिगेशन तर सध्या तर नाही. मग जर का एखाद्या पेशंटला तुम्ही फिशर डायग्नोसिस केलेला आहे, त्याला तुम्ही ट्रीटमेंट करा म्हणून सांगता. समजा फिशर आहे आणि मी गोळ्या औषध घेतो, बरं होते, मला ट्रीटमेंट फक्त गोळ्या औषध नाही करायचंय किंवा ट्रीटमेंट नाही करायचंय, दिवस चालून जाते, जास्त त्रास होत नाही, असं करून बरेच पेशंट ढकलत राहतात फिशर सोबत. कारण हा काही जीवाला धोका करणारी गोष्ट नाही. अनट्रीटेड फिशर म्हणजे एखाद्या पेशंटला फिशरला ट्रीटमेंट केलेलं नाही, तशा पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात? अनट्रीटेड फिशर्समध्ये पेशंटला तो रिकरंट क्रॉनिक फिशर हा एक कॉमन प्रेझेंटेशन आहे. नंतर त्या पेशंटला त्या फिशरमुळं जर गुदद्वार छोटं झालं आणि त्याला संडास करायला जोर लावा लागतो, रोज त्याचा बऱ्यापैकी टाईम वॉशरूममध्ये जातोय, जोर कंप्लीट मोशन सुद्धा जात नाही, त्यात अशा याच्यात पाईल्स जे नसांत फुगण्याचा त्रास सुरू होतो. एक दुसरा असतो त्या फिशरमध्ये स्पाझम आहे, टाईट आहे, तुम्ही प्रेशर जो टाइटनेसच्या अगेन्स्ट मोशन पास करताय, तर तिथले नसा सुजून पाईल्स ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 होऊ शकतात. नसांचा आजार. मग त्याच्याने ते दुसरा आजार म्हणजे तिथे इन्फेक्शन, पस फॉर्मेशन, म्हणजे ॲब्सेस फॉर्मेशन आणि फिच्युला फॉर्मेशन, हे 2 मोठे आजार आहेत. ते पण तिथे गुदद्वाराची होऊ शकतात जर अनट्रीटेड क्रॉनिक फिशर असतील. म्हणजे तिथलं जो काही चमडी गेलेले मोशन तिथं बसून त्या चमडीमधून आतमध्ये पस ट्रॅप होऊन त्याच्यामधून ॲब्सेस, फिश्युला हा आजार चालू शकतो. आणखी वारंवार जर तुमच्या मोशन इनकम्प्लीट इव्हॅक्युएशनचं जे सेन्सेशन असतं हे फिशरच्या पेशंटला खूप जास्त असतं. अशा याच्यामुळं पेशंटला पेल्विक फ्लोअर डिसिनर्जिया नावाचा आजार ॲड होऊ शकतो. त्याच्याने त्याला संडास पूर्णपणे क्लिअर न झाल्यामुळं तो वारंवार संडास गुदद्वाराला प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिथे त्या ट्रॅपमध्येच फसतो. दिवसातून 4-5 वेळा ट्रिप होतात आणि बऱ्याच वेळा तो तिथे बसतो. मोशन बरं झाल्यासारखं वाटत नाही, इनकम्प्लीट मोशन झाल्यासारखं वाटते, वारंवार जावं लागतं. आणि अशा याच्या आजारामध्ये पेशंट मिसडायग्नोज क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन किंवा कोलोरेक्टल फिजिशियन्सकडे नाही आला तर तो IBS किंवा तत्सम वेगवेगळ्या आजारांचे ट्रीटमेंट घेतो, पण तो सॅटिस्फॅक्टरी त्याचा ट्रीटमेंट होत नाही. अशा पेशंट फिशरच्या पेशंटचं नेमकं काय होतं, बरेच वेळा सांगतात मला कॉन्स्टिपेशन आहे, बरोबर, पण लाजून म्हणा किंवा कम्फर्टेबल नसतात बोलण्यामध्ये, त्यामुळे फिशर आहे किंवा तिथं आजार आहे किंवा मोशन मला पास होत नाही हे सांगत नाही, त्याच्यामुळे पोटात दुखतं, हे दुखतं, ते दुखतं करून मग IBS म्हणून त्यांना ट्रीटमेंट बरंच लांब चालू असतं. बरोबर, त्यांना ऍक्सेप्टन्स नसतं. बरंच ऍक्सेप्टन्स मला वाटतं माझ्या पेशंटला ऍक्सेप्टन्स नाही, त्यांना ते क्लिअर सांगावं लागतं, दादा तुला फिशर आहे, तो ऍक्सेप्ट करत त्याच्यासाठी आपण प्रॉपर ट्रीटमेंट, लाजायची गरज नाही. बरोबर. ओके, असं आहे. आणखीन काही दुसरे प्रॉब्लेम येतात का फिशरच्या पेशंटमध्ये? आणखी क्रॉनिक कॉन्स्टिपेशन त्यात डेव्हलप. जर का फिशर ट्रीटमेंट कॉन्स्टिपेशनमुळे फिशर चालू झालं आणि दरवाजा उघडत नाहीये म्हणून वारंवार त्यांना स्ट्रेन करून कॉन्स्टिपेशन वाढत बसेल, आणखीन काही? मला वाटतं चालेल. म्हणजे फिशरला प्रॉपर ट्रीटमेंट नाही केलं तर तुम्हाला पाईल्स होऊ शकतो, ॲब्सेस होऊ शकतो, फिस्टुला होऊ शकतो, पेल्विक फ्लोअर डिसिनर्जिया होऊ शकतो, क्रोनिक कॉन्स्टिपेशन होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता, त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम IBS, IBD, क्रॉन्स हे सगळे प्रकार चालू होऊ शकतात. साधं फिशरला दुर्लक्ष करणे योग्य नाही. क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन, MBBS MS जे सर्जन असतात त्यांना दाखवून प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पाईल्स म्हणून उगाच काहीतरी तुम्ही गोळ्या औषध घेणं, कोणतं चूर्ण घेणं हे योग्य नाही असं म्हणता येईल. बरोबर.